मित्रांनो, व्हिडिओ नंबर 164. चला तर बघूया आणि काय ते बघूया आजचा विषय. मित्रांनो, आजचा विषय आहारात जीवनसत्वाचं महत्व काय आहे ते बघूया. जीवनसत्वे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाची असतात. व्हेरी गुड. जीवनसत्वाचे एकूण 13 प्रकार असून काही जीवनसत्व शरीर स्वतः तयार करत असतं. बापरे, बघूया काय ते. तर काही जीवनसत्वे आपल्या आहारातून मिळत असतात, तर काही जीवनसत्वे फळांच्या रसात सापडतात. व्हेरी गुड. आपलं शरीर सुरळीत चालण्यासाठी जीवनसत्वे आणि खनिजांची गरज असते. छान. जर जीवनसत्वाचा अभाव निर्माण झाला तर आपण अनेकदा आजारी पडतो. व्हेरी गुड. किंवा गंभीर समस्येला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्वाची माहिती असणे गरजेचे आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि पुढे बघूया अजीवनसत्व काय ते बघूया. अजीवनसत्व हाडाच्या आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. व्हेरी गुड. त्यामुळे त्वचेची चमक टिकून राहते आणि शरीराला आवश्यक असणारं महत्वाचं म्हणजे अजीवनसत्व होय. बघूया पुढे. स्त्रोत काय काय कशापासून मिळते ते बघूया. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अजीवनसत्व असतं. शिवाय मासे, अंडी यामध्ये हे सापडतं. हिरव्या पालेभाज्या आणि फळांच्या सेवनानेही अजीवनसत्व शरीराला मिळते. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. ब जीवनसत्व. ब जीवनसत्व शरीरासाठी अत्यंत महत्वाचं आहे. जर या जीवनसत्वाची गरज पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम थेट स्मरणशक्तीवर होतो. व्हेरी गुड. मेंदू आणि त्याच्या पेशींसाठी हे जीवनसत्व गरजेचं असतं. मेंदू आणि त्यांच्या पेशींसाठी हे जीवनसत्व गरजेचं असतं. स्त्रोत डाळी, शेंगदाणे, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन या पदार्थांमध्ये ब जीवनसत्वाचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात सापडतो. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. क जीवनसत्व. शरीराला लोहाची खूप मोठ्या प्रमाणावर गरज असते. ती गरज क जीवनसत्वातून भागत असते. शरीराला लोहाची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते. ती गरज क जीवनसत्वातून भागत असते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे जीवनसत्व मदत करते. छान. जखम भरून येण्यासाठी या जीवनसत्वाची मदत होते. व्हेरी गुड. स्त्रोत काय काय आहेत. आवळा, लिंबू, संत्री, हिरवी मिरची, टॅमॅटो, बटाटा, रताळी यात क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात सापडतं. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे बघूया. ड जीवनसत्व. ड जीवनसत्व शरीराला ड जीवनसत्व आवश्यक असतं. याची गरज कॅल्शियमच्या मदतीने पूर्ण केली जाते. दातांसाठी आणि हाडांसाठी सुद्धा हे गरजेचे असते. पुढे बघूया. ड जीवनसत्व शरीराला जे आवश्यक असतं त्याचा स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. त्यामुळे लहान बाळांपासून ते मोठ्यांना कोवळ्या सूर्यप्रकाशाची गरज असते. शिवाय चीज, लोणी आणि मांसापासून सुद्धा ड जीवनसत्व शरीराला मिळते. पुढे बघूया. ई जीवनसत्व. श्वासासंबंधीचे रोग होऊ शकतात. त्यापासून बचाव करण्यासाठी ई जीवनसत्व गरजेचं असतं. व्हेरी गुड. पुढे बघूया. गव्हापासून बनलेले पदार्थ
हिरव्या पालेभाज्या, अंडी, मासे आणि हर्ब्ज यांच्या सेवनाने ही जीवनसत्व शरीराला मिळतं. तरी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.